रे बाळू अरे पाटील गेले तर गेले रे यायला त्याला आपण सोडाच नाही पाहिजे वाटत. हे खाणार काय? उपास आहे. मला उपवास म्हणजे आता आमचा पोटात उपवास हे का बस? चांगलं लागतंय पाटील आला का? हा या 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 इथं बरं इथं बरं हा काय हो? हे तुमचे 4 डिश काय हा? काय करणार, बहिणीचा आग्रह झाला. आता अजून कोणी नाही ना आग्रह करायला. असलं तरी यापुढे कुठं जाणार नाही मी. मग तर हवा आमच्या बरोबरच. अरे राहणार का नाही बोल की गज भाषा बोल. राहतो की. बोल, बोल. आता बोलले यायला. गाडीचं ब्रेक फेल झालेलं आहे, तुम्ही बिलकुल घाबरू नका. मी गाडी व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करतो. घाबरू नका, बिलकुल घाबरू नका. पाकिटावरनं त्या माणसाचा पत्त्या गावत. खूप शोधाशोध केली मी. गुलाबरावांचा कुठं ठाव ठिकाणाच लागला नाही. हा आता परमेश्वरच पाठीरा का म्हणायचा. चहा घ्या बाबा. साहेबाब काय झालं बाबा? हे वाच, हे वाच. ते अपघातात ठार. गुलाबराव? लक्ष्मी लक्ष्मी गुलाबराव पाटील ठार. ऍक्सिडेंट वाचा वाचा जरा वाचा. आता तरी तुमची काळजी मिटली का नाही? बायकोला मारलीस ऍक्सिडेंट म्हणजे तू मिळालास. गेलो खरा या बातमी प्रमाणे. आता तुम्ही मोकळे झालात. आमच्यावर वाटेल ते धंदे. खरं सांगू, तुमचं हे तंत्र मंत्र मला जमलं असं वाटत नाही. मग आम्ही कशाला? ए तू कशाला काळजी करतो? आम्ही शिकवतो की तुला. काय चोरी करायला? अच्छा. गाडवा बिन भांडवली धंदा आहे. हा. आता तू गुलाब म्हणून मिळालाच तुझे. हा. आता तुझं नाव निळू. काय निळू? पाळण्यात घातला तुला. जा. हा, तू निळू मी काळू हे बाळू आणि ती पलीकडे बसली ती साळू आणि ह्यो? गळू. हा, वळू? वळू नाही हो गळू. अवघड जागी झालेला. आता असला बघा. हसणार. गुलाबराव पाटलांचं घर हेच का? हो. आपण कोण? आम्ही एसटीचे अधिकारी आहोत. या. गुलाबरावांच्या अपघाती मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपण मी गुलाबरावांचा सासरा. ओ सो सॉरी. मैताची बॉडी इतकी छिन्न विछिन्न अवस्थेत होती की अंत्यसंस्कार तिथेच करावे लागले. मृताच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून एसटी महामंडळाकडून हे पैसे घेऊन आलो आहोत. हे त्यांच्या पत्नीला पण आज अशा अवस्थेत त्यांच्या दुःखाची कल्पना आहे आम्हाला. तेव्हा त्यांच्यातर्फे तुम्ही हे पैसे स्वीकारू शकता. जय शंभू महादेवा. इकडे एकटा का तो काय?
हो निळोबा काय मागायचं लवकर मागून घ्या. चला चला एकदा आमच्या धंद्यात पडल्यानंतर टाइम नाही भेटणार मग तुम्हाला. चला. चल. हो इकडे. हे बघा निळू भाऊ, धंद्याचं शिक्षण घ्यायचं म्हणजे पहिला देवाचा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे चोरी करताना सुद्धा अरे शाण्यात त्याला तर जास्त हा. चोरीचा कुठला पहिला जरा ठाऊक आहे का तुला? हं. देवळात शिरायचं म्हणजे अनवाणी पायाने हा, जायचं. देवळात गेल्यानंतर पहिलं पायतान हेरायचं आणि एखादं नवीन दिसलं रे दिसलं की पायात घालायचं आणि सरळ चालायला लागायचं. चला. चला. ए तुला कळलं का नाही मी काय सांगतो ते? आणि तिचा मालक आल्यावर त्याने अनवाणी जायचं. आईला मला याचं एक कळत नाही. अरे तो अनवाणी गेला काय किंवा एका वेळेला 4 चपला घालून गेला काय? तुला काय करायचंय पण? ए निळू हे बघ, चोरांनी पहिल्यांदा आपलं बघितलं पाहिजे पुढाऱ्याने. लक्षात ठेव. मला एक काय पटत नाही बुवा. हे बघ पटत नाही, पटून घेतलं पाहिजे. तू गावात नाही आमच्या टोळीत आहेस. तर. हा? बाळू हम्म. गिरायक आलेलं दिसतंय. काळू मी कवा शिरले रे. या निळू भाऊ, हं. आज तुमच्या महत्वाच्या कामाची सुरुवात आहे. बर. या तुम्ही असं करा, तुम्ही इथं बसा. हा? बसा बस. मी का बसू? आता बसा म्हणलं म्हणजे बसायचं. पाय धुवायला सांगा खाली घालो. बस बस बस. आम्ही तिथे होतो. माफ करा साहेब, आपण इथेच आहात ना? होय जरा बरं वाटतं देवळाच्या आवारात. माझी जरा चप्पल काढून ठेवू इथे. ठेवा की. मी जरा देवदर्शनाला जाऊन येतो. जय शंकर. जय भोलेनाथ. अरे राम प्रभू. माझी चप्पल? ही चप्पल कोणाची? ही माझी नाही. तुमची चप्पल तुम्ही घालून आला होता? म्हणजे काय, इथे एक माणूस बसला होता, त्याला सांगून गेलो मग होतो. त्याने चोरली त्यानेच. काय माणसं तरी देवाच्या दारी लय चोरी? वाईट सवय, लय घाण सवय. बेकार. मला वाटलं की तो तुमचाच माणूस आहे. जा. आमचा काय संबंध नाही बरं का. मग जोरा संघ दोस्ती करू काय आम्ही कधी? मग देवाची या दारी उभा क्षण भरी. त्यानं मुक्ती चारी साधी आल्या. आता ही चप्पल घाला आणि जावा घरला. छ्या. हे काय आहे? हे काय आहे? हा, बरोबर. उद्या हेच घेऊन या. हा, आणि पाढे पाठ करून या. अंकल्पी आहे ना तुमच्याकडे? जा. तानी सगळं आवरून आती. हा, नमस्ते. तुझे विद्यार्थी भेटले मला. शेवटी हेच नशिबी आलं ना तुझ्या. म्हणजे हा, म्हणजे ग काळ्यावर पांढरं करणं शिकवणं ग. साक्षरता प्रसार करणं वाईट आहे? सगळ्याच गोष्टी तुला आता चांगल्या वाटणार, पण तुझ्या विरुद्ध गावात किती वाईट बोललं जातं ठाऊक आहे तुला? हा, नवरा मेला तुझा, आता तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. या भक्कम हाताचा आधार घे. तुझ्या विरुद्ध ब्र काढणाऱ्याची बत्तीशी त्याच्या हातात काढून ठेवीन मी. हा, त्याची काही गरज नाही. आणि त्यांच्याबद्दल म्हणशील तर आपला अंकुर ठेवून गेले ते माझ्या आधारासाठी. अंकुर? पण काय ग, तो त्याचाच कशावरून? चांडाळा, जीभ का झडत नाही तुझी? माझ्यावरती काय चिरतेस? हे मी नाही म्हणत. एक रात्र तुझ्याकडे जो राहून गेला तोच सांगत होता मला. साफ खोट आहे ते. खोट असतं तर तुझा नवरा गुलाब देशवधडीला का लागला असता? मला पण येतेस. हा? कोण आला आता?
मी माझ्या डोळ्यानं बघितलंय मागल्या दारानं जाताना. आता पटलं मला. म्हणजे हे सगळं कारस्थान तुझं होतं तर अचानक कळलं. हुशार आहेस, ओळखलंस तर तू हे. चालतो. जातो, पण तुझा हा ताठा किती दिवस टिकतो हेच बघीन. खबरदार आणखीन एक शब्द बोलशील तर चालतो माझ्या घरात ना.